मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का, तर तुमचं उत्तर लगेच हो असंच असेल. पण जर मी विचारलं की तुम्हाला आयुष्यभर दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी काम करत राहायचं आहे का, तर आतून तुम्ही नाही म्हणाल. इथूनच या पुस्तकाची खरी सुरुवात होते. हाऊ टू गेट रिच हे पुस्तक थेट तुमच्या विचारांवर प्रहार करतं. हे पुस्तक गोड बोलून फसवत नाही, तर एक कडवट सत्य सांगतं. नोकरी करून कोणीही खरं श्रीमंत बनत नाही. या पुस्तकाचे लेखक फेलिक्स डेनिस सुरुवातीलाच सांगतात की हे पुस्तक त्या लोकांसाठी नाही जे पटकन श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतात. हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे लांब लढाईसाठी तयार आहेत, जे आराम सोडू शकतात, जे रिस्क घेण्याची हिंमत ठेवतात आणि जे स्वतःच्या डोक्याने विचार करू शकतात. फेलिक्स डेनिस स्वतः शून्यातून कोट्यावधी कमावणारे व्यक्ती होते. त्यांनी खूप पैसा कमावला, गमावला आणि पुन्हा उभे राहिले. त्यामुळे हे पुस्तक केवळ थिअरी नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं आहे. या पुस्तकाचा पहिला मोठा धडा असा आहे की सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं, पण त्याची किंमत मोजायला फार कमी लोक तयार असतात. लोकांना श्रीमंत व्हायचं असतं, पण जास्त वेळ काम करायचं नसतं, रिस्क घ्यायचा नसतो, अपयशाची भीती वाटते आणि हाच भीतीचा विचार त्यांना आयुष्यभर मध्यमवर्गीय ठेवतो. लेखक स्पष्ट सांगतात की जर तुम्ही सुरक्षितता शोधत असाल तर हे पुस्तक इथेच बंद करा, कारण सुरक्षितता आणि श्रीमंती एकत्र चालत नाहीत. जिथे सुरक्षितता असते तिथे प्रगती थांबते आणि जिथे प्रगती असते तिथे भीती नक्की असते. नोकरी तुम्हाला पैसा, आराम आणि प्रतिष्ठा देऊ शकते, पण ती कधीच खरी स्वातंत्र्य देऊ शकत नाही. नोकरीमध्ये तुमच्या कमाईची मर्यादा ठरलेली असते आणि ती दुसऱ्यांच्या हातात असते. या पुस्तकाचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की तुम्ही मेहनतीमुळे नाही, तर सिस्टम तयार केल्यामुळे श्रीमंत होता आणि सिस्टम तोच बनवू शकतो जो मालकासारखा विचार करतो. खरा श्रीमंत तोच होतो जो स्वतःचे निर्णय घेतो, स्वतःच्या नुकसानीची जबाबदारी घेतो आणि स्वतःच्या फायद्याचा पूर्ण हक्क ठेवतो. लेखक सांगतात की त्यांनी आयुष्यात हजारो लोक पाहिले, हुशार, शिक्षित, पण त्यांच्यात एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे भूक. ही भूक म्हणजे अन्नाची नाही, तर आतली आग, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, आरामाची चीड आणि सरासरी आयुष्याबद्दलचा राग. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर बेचैनी वाटत नसेल, तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही, कारण श्रीमंती ही बेचैनीतून जन्माला येते. पैसा स्वतःहून कुणाकडेही येत नाही, तो त्यांच्याकडे जातो जे त्याला सांभाळू शकतात, निर्णय घेऊ शकतात आणि एकटे उभं राहण्याची हिंमत ठेवतात. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला गर्दीपेक्षा वेगळं विचार करावा लागेल. जे बहुतेक लोक करायला तयार नसतात ते काम करावं लागेल. लांब वेळ काम करणं, कोणतीही हमी नसताना मेहनत करणं आणि कौतुकाशिवाय पुढे जात राहणं. पुस्तकातील हा भाग कडवट असला तरी खूप खरं आहे. जर तुम्हाला सतत कौतुक, सुरक्षितता किंवा टाळ्या हव्या असतील तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. खरा श्रीमंत सुरुवातीला एकटाच असतो, त्याची थट्टा केली जाते, त्याच्या निर्णयांवर प्रश्न विचारले जातात, पण तोच पुढे जाऊन उदाहरण बनतो. हे पुस्तक हेही सांगतं की पैसा वाईट गोष्ट नाही. गरिबीला महान समजणं हा एक खोटा समज आहे. पैसा तुम्हाला स्वातंत्र्य देतो, पर्याय देतो आणि तुमच्या अटींवर जगण्याची ताकद देतो. आता लेखक एक महत्त्वाचं सत्य सांगतात. बहुतेक लोक चुकीच्या ठिकाणी मेहनत करतात. ते दिवसरात्र मेहनत करतात, पण अशा कामात ज्याला स्केल नाही, वाढ नाही आणि जिथे कमाई थेट वेळेशी जोडलेली असते. जर तुमची कमाई तुमच्या वेळेवर अवलंबून असेल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, कारण दिवसातले तास मर्यादित असतात. म्हणूनच लेखक सांगतात की तुम्हाला अशी गोष्ट तयार करावी लागेल जी तुमच्या शिवायही चालेल, जी तुम्ही झोपेत असतानाही पैसे कमवेल आणि जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. बिझनेस म्हणजे फक्त दुकान उघडणं नाही, तर लोकांना हवी असलेली व्हॅल्यू तयार करणं. जर तुम्ही लोकांची समस्या सोडवत असाल तर ते तुम्हाला पैसे देतील, पण जर तुम्ही फक्त मेहनत विकत असाल तर तुम्ही कायम कामगारच राहाल. रिस्क घेण्याचा अर्थ बेफिकीरपणे उडी मारणं नसतो, तर विचार करून भीतीसोबत पुढे जाणं असतो. भीती असेल तर माणूस सतर्क राहतो आणि हीच सतर्कता त्याला टिकवून ठेवते. फेलिक्स डेनिस आपल्या अनुभवातून सांगतात की त्यांनी अनेकदा अशी कामं सुरू केली ज्यात अपयशाची पूर्ण शक्यता होती, पण त्यांनी आधीच मनात ठरवलं होतं की जर पडलो तर शिकून पुन्हा उभा राहीन.
हीच विचारसरणी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. हे पुस्तक सांगतं की प्रत्येक रिस्क घेणं आवश्यक नसतं. खरी शहाणपण यात आहे की कोणता रिस्क तुमचं भविष्य मजबूत करेल आणि कोणता फक्त तुमच्या अहंकाराला खुश करेल. श्रीमंत माणूस अहंकारासाठी खेळत नाही, तो नियंत्रणासाठी खेळतो. लेखक सांगतात की अनेक लोक नष्ट होतात कारण ते प्रत्येक संधीवर उडी मारतात, प्रत्येक नवीन गोष्टीत पैसे घालतात, पण ते त्यांच्या मुख्य मार्गाशी संबंधित आहे का हे विचारत नाहीत. फेलिक्स म्हणतात की फोकस हा श्रीमंतीचा सर्वात मोठं शस्त्र आहे. जो माणूस वर्षानुवर्षे एका दिशेने चालत राहतो तोच काहीतरी असं निर्माण करू शकतो जे इतरांना अशक्य वाटतं. पुस्तकात वेळेबद्दलही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. वेळ हा तुमचा सर्वात मौल्यवान संसाधन आहे. पैसा परत कमवता येतो, पण वेळ कधीच परत येत नाही. जो माणूस आपला वेळ चुकीच्या लोकांवर, चुकीच्या कामांवर आणि निरर्थक गोष्टींवर खर्च करतो, तो स्वतःची श्रीमंती नष्ट करतो. फेलिक्स हेही सांगतात की श्रीमंत लोक सगळं स्वतः करत नाहीत. ते योग्य लोक शोधतात, त्यांना योग्य जागी बसवतात आणि स्वतः महत्त्वाच्या निर्णयांवर लक्ष देतात. हे पुस्तक शिकवतं की सगळं स्वतः करणं ही शौर्याची गोष्ट नाही. अनेकदा तीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरते. जो माणूस जबाबदारी सोपवायला शिकतो तोच मोठा खेळ खेळू शकतो. लेखक त्यांच्या आयुष्यातील उदाहरण देतात की त्यांनी योग्य लोकांना पुढे आणलं आणि स्वतः मागे राहून सिस्टम तयार केली आणि तीच सिस्टम पुढे मशीनसारखी पैसे कमवू लागली. या भागातून हेही स्पष्ट होतं की श्रीमंत होणं म्हणजे आरामाची जिंदगी नाही. सुरुवातीला ती आणखी कठीण होते. काम वाढतं, ताण वाढतो आणि एकटेपणाही वाढतो. फेलिक्स म्हणतात की जर तुम्ही एकटेपणाला घाबरत असाल तर तुम्ही मालक होण्यासाठी तयार नाही, कारण निर्णय एकट्याने घ्यावे लागतात आणि त्यांचे परिणामही एकट्यानेच सहन करावे लागतात. या पुस्तकात मानसिक ताकदीवर खूप भर दिला आहे. पैसा हाताने नाही तर डोक्याने बनतो. जर तुमचं मन कमकुवत असेल तर पैसा तुमच्याकडे टिकणार नाही. टीका, थट्टा आणि अपयश हे सगळं या प्रवासाचा भाग आहे. जो माणूस हे सहन करू शकत नाही तो मध्येच तुटतो. फेलिक्स म्हणतात की जे लोक सुरुवातीला तुमच्यावर हसतात तेच नंतर तुमच्या यशावर शांत होतात. त्यामुळे लोकांच्या मतांवर तुमची दिशा ठरवू देऊ नका. हे पुस्तक वारंवार सांगतं की श्रीमंत होण्याचा मार्ग गर्दीतून जात नाही, तो एकट्याने चालावा लागतो. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं आणि स्वतःच्या चुका स्वीकारणं शिकावं लागतं. यानंतर फेलिक्स एक कठीण सत्य सांगतात. पैसा कमावणं अवघड आहे, पण तो टिकवून ठेवणं त्याहून अवघड आहे. अनेक लोक श्रीमंत होत नाहीत कारण त्यांना पैसा कमवता येत नाही, पण त्याहून जास्त लोक पडतात कारण त्यांना पैसा सांभाळता येत नाही. पैसा आला की माणसाचं वागणं बदलतं. लोकांवर जास्त विश्वास ठेवला जातो, खर्च वाढतो आणि मन हळूहळू आराम शोधू लागतं. आणि इथूनच खरी समस्या सुरू होते. फेलिक्स म्हणतात की पैसा आल्यावर सर्वात पहिला शत्रू म्हणजे आळस. माणूस विचार करतो की आता सगळं झालं, आता मेहनतीची गरज नाही. पण हीच विचारसरणी त्याची पायाभरणी कमकुवत करते. श्रीमंत राहणं हा रोजचा प्रयत्न असतो, एकदाच साध्य होणारी गोष्ट नाही. दररोज स्वतःला सिद्ध करावं लागतं, निर्णयांवर लक्ष ठेवावं लागतं आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागतं. जर तुम्ही स्वतःला खूप हुशार समजू लागलात तर समजा तुमचा पडण्याचा वेळ जवळ आलाय, कारण बाजार कुणालाही माफ करत नाही. हे पुस्तक हेही सांगतं की पैसा नात्यांची खरी परीक्षा घेतो. जेव्हा तुम्ही वर जाता तेव्हा खूप लोक तुमच्या भोवती येतात, पण त्यातले फार कमी खरे असतात. म्हणूनच श्रीमंत माणसाला एकटेपणा स्वीकारावा लागतं. पैसा आल्यानंतर दिखाव्यापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे, कारण दिखावा चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जातो. महागड्या गोष्टी, इम्प्रेस करण्याचा प्रयत्न हे सगळं श्रीमंतीचं नाही तर भीतीचं लक्षण आहे. हे पुस्तक शिकवतं की खरा श्रीमंत तोच असतो जो साधं जीवन जगतो, पैशाला कामाला लावतो आणि स्वतः मागे राहतो. पैसा हा एक साधन आहे, ध्येय नाही. जर तुम्ही पैशालाच ध्येय बनवलं तर तुम्ही कधीच समाधानी राहणार नाही. खरी श्रीमंती म्हणजे इतरांपेक्षा वर जाणं नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं, आपल्या इच्छा, राग आणि भीतीवर. जो माणूस स्वतःला नियंत्रित करू शकतो तोच पैशालाही नियंत्रित करू शकतो. शेवटी फेलिक्स म्हणतात की खरी श्रीमंती म्हणजे स्वातंत्र्य. तुम्ही काय करणार, कोणासोबत करणार आणि कधी करणार हे ठरवण्याची ताकद. बाकी सगळं फक्त आकडे आहेत. त्यामुळे जितके वर जाल तितकी तुमची पायाभरणी मजबूत असणं गरजेचे आहे. फेलिक्स डॅनिस सांगतात की जसजसे तुम्ही यशस्वी होत जाता तसतसं तुमचं भूतकाळ तुम्हाला परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतं. जुन्या सवयी, जुनी भीती आणि जुने नातेसंबंध जर तुम्ही त्यांना समजून सोडलं नाही तर ते तुम्हाला पुन्हा मागे ओढतात.
हे पुस्तक सांगतं की माफ करणं हे दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी आवश्यक असतं, कारण राग तुम्हाला आतून कमजोर करतो आणि आतून कमजोर माणूस पैसा सांभाळू शकत नाही. माफी म्हणजे विसरणं नाही तर स्वतःला हलकं करणं आहे. हेही शिकवलं जातं की श्रीमंत झाल्यानंतर तुम्हाला स्वतःसोबत एकटं बसायला शिकावं लागतं. जर तुम्ही स्वतःसोबत शांत बसू शकत नाही तर गर्दीतही तुम्हाला शांती मिळणार नाही. फेलिक्स म्हणतात की बहुतेक लोक शांततेला घाबरतात, कारण शांततेत प्रश्न निर्माण होतात आणि ते उत्तर मागतात. त्यामुळे श्रीमंत माणसाने हरायचंही शिकायला हवं. प्रत्येक लढाई जिंकणं गरजेचं नसतं, काही लढाया हराव्या लागतात जेणेकरून आपण माणूस राहू शकतो. लेखक सांगतात की त्यांनी अनेकदा मागे हटण्याचा निर्णय घेतला, कारण पुढे जाण्याची किंमत खूप जास्त होती आणि ती त्यांना मान्य नव्हती. यामुळे हे स्पष्ट होतं की खरी ताकद नेहमी पुढे जाण्यात नसते, तर कधी थांबावं हे ओळखण्यात असते. जेव्हा तुम्ही थांबायला शिकता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने नियंत्रणात येता, आणि हेच नियंत्रण तुम्हाला दीर्घकाळ मजबूत ठेवतं. आता पुस्तक अशा टप्प्यावर येतं जिथे प्रश्न फक्त पैशाचा राहत नाही तर संपूर्ण आयुष्याचा होतो, आणि त्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायचं असतं. फेलिक्स डॅनिस एक मोठा प्रश्न विचारतात, जर पैसा सगळं काही नाही तर इतका संघर्ष कशासाठी? आणि जर श्रीमंत झाल्यावरही समस्या राहतात तर ही धावपळ का? इथून पुस्तकाचा दृष्टिकोन बदलतो. बहुतेक लोक असं समजतात की पैसा आला की सगळं ठीक होईल, पण खरं म्हणजे पैसा फक्त समस्यांचं स्वरूप बदलतो, त्यांना संपवत नाही. फेलिक्स सांगतात की जेव्हा ते गरीब होते तेव्हा पैशाची चिंता होती, आणि श्रीमंत झाल्यावर निर्णयांची चिंता सुरू झाली. कुठे सगळं गमावू नये, चुकीचा निर्णय सगळं बिघडवू नये. हे पुस्तक स्पष्ट सांगतं की श्रीमंत झाल्यावर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे संतुलन राखणं. जर तुम्ही फक्त पैशाचाच विचार करत राहिलात तर तुम्ही स्वतःपासून आणि आपल्या लोकांपासून दूर जाऊन आतून रिकामे व्हाल. लेखक सांगतात की त्यांनी असे अनेक लोक पाहिले ज्यांच्याकडे सगळं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर शांती नव्हती, डोळ्यात झोप नव्हती आणि मनात समाधान नव्हतं. फेलिक्स म्हणतात की पैसा तुम्हाला पर्याय देतो, पण त्याचबरोबर जबाबदारीही देतो. आता प्रत्येक निर्णय तुमचाच असतो. म्हणूनच श्रीमंत माणसाला स्वतःसाठी नियम बनवावे लागतात. वेळेचा, खर्चाचा आणि विचारांचा शिस्तबद्ध वापर खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही तुमच्या वेळेवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर पैसा तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागतो. खरा श्रीमंत तोच असतो जो ठरवू शकतो की त्याला काय करायचं नाही, कारण प्रत्येक संधी पकडणं शहाणपणाचं नसतं, कधी नाही म्हणणं हाच सर्वात मोठा निर्णय असतो. हे पुस्तक सांगतं की प्रत्येकाला मदत करणंही योग्य नसतं. काही मदत लोकांना कमजोर बनवते. त्यामुळे दयाळूपणा आणि मूर्खपणा यामध्ये फरक समजून घ्यावा लागतो. हेही सांगितलं आहे की पैसा तुमचं खरं रूप बाहेर आणतो. जर तुम्ही आतून लालची असाल तर पैसा तुम्हाला अधिक लालची बनवेल. जर तुम्ही आतून घाबरट असाल तर पैसा तुम्हाला अजून असुरक्षित करेल. म्हणूनच स्वतःला ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. जो माणूस स्वतःशी प्रामाणिक नसतो तो पैसा सांभाळू शकत नाही. पुस्तकात आरोग्याबद्दलही महत्त्वाचं सांगितलं आहे. पैसा खराब आरोग्य सुधारू शकत नाही. जर शरीर साथ देत नसेल तर संपत्ती निरर्थक ठरते. त्यामुळे श्रीमंत होण्याच्या धावपळीत स्वतःला हरवू नका, कारण शेवटी जर तुम्हीच उरलात नाही तर सगळं व्यर्थ आहे. फेलिक्स म्हणतात की आयुष्य फक्त पैसा आणि काम यापुरतं मर्यादित नाही. ते अनुभवांचं, नात्यांचं आणि स्वतःशी जोडण्याचं नाव आहे. खरी यशस्वीता तीच जिथे तुम्ही शांतपणे झोपू शकता, कुणाला फसवल्याशिवाय आणि स्वतःपासून लपल्याशिवाय. शेवटी ते सांगतात की पैसा तुमच्या मूल्यांपेक्षा मोठा नसावा. जर पैसा तुमचे निर्णय ठरवू लागला तर तुम्ही हरत आहात. कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. समाधान म्हणजे आळस नाही तर शहाणपण आहे. किती पुरेसं आहे हे जाणणं. हे पुस्तक सांगतं की पुढच्या पिढीला फक्त पैसा देणं पुरेसं नाही तर योग्य विचार, शिस्त आणि मूल्य देणं महत्त्वाचं आहे, कारण खरी वारसा ही संपत्ती नसून विचारसरणी असते. शेवटी या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की श्रीमंत होणं म्हणजे आयुष्य जिंकणं नाही तर आयुष्य समजणं आहे. जर पैसा तुमचा नोकर असेल आणि तुम्ही त्याचे मालक असाल तरच खरी जिंक आहे. आणि जर तुम्ही काम आनंदासाठी करत असाल, जबरदस्तीने नाही, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात. हे पुस्तक तुम्हाला सुरुवातीला धक्का देतं, मग शिकवतं आणि शेवटी विचार करायला भाग पाडतं. आता प्रश्न हा नाही की तुम्ही श्रीमंत व्हाल की नाही, तर तुम्ही कसे श्रीमंत व्हायचं ठरवताय.
जर तुम्हाला फक्त पैसा हवा असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी नाही. पण जर तुम्हाला स्वातंत्र्य, समज आणि संतुलन हवं असेल तर हे पुस्तक तुम्हाला योग्य दिशा दाखवतं. ही वाट सोपी नाही, ती एकटी आहे, कधीकधी कठीणही आहे. पण जर तुम्ही टिकून राहिलात तर शेवटी तुम्हाला फक्त पैसा नाही तर आत्मविश्वास आणि आयुष्यावर नियंत्रण मिळेल. हाच या पुस्तकाचा खरा संदेश आहे.